नियतीपुढे कोणाचे काही चालत नाही. काळ वेळही कोणासोबत थांबत नसल्याचा जीवनात पदोपदी अनुभव येत असतो. 10वीची परीक्षा देऊन उच्च शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या विद्यार्थ्याला आपल्या जीवनात पुढे काय वाढून ठेवले याची पुसटशीही कल्पना नव्हती. परीक्षेच्या दिवशी वडिलांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याचा दुःखद प्रसंग विद्यार्थ्यावर ओढवला. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्यावरही वडिलांच्या चितेला अग्नी देऊन विद्यार्थ्याने थेट परीक्षा केंद्र गाठले. मात्र परीक्षेची नियोजित वेळ होऊन गेली होती. अखेर विद्यार्थ्याला 10वीच्या परीक्षेचा पहिला पेपर न देताच घरी परतावे लागले. अकोला जिल्ह्याच्या तेलारा तालुक्यातील रायखेड गावात घडलेल्या या दुःखद प्रसंगामुळे अनेकांना गैरभरून आले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणारी 10वीची परीक्षा शैक्षणिक जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. 10वीच्या परीक्षेसाठी विद्यार्थी अनेक वर्षांपासून तयारी करतात. मात्र ऐनवेळी आपत्कालीन परिस्थिती किंवा दुःखद घटनेमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला देखील मुकावे लागते. अशाच प्रकारची घटना अकोला जिल्ह्यात शुक्रवारी घडली आहे. नवलकार कुटुंबियांवर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांचा मुलगा विकास नवलकार याचा 10वीचा पहिला पेपर काही तासांवर आला होता. वडिलांच्या चितेला विकासने मुखाग्नी दिला. पितृछत्र हरपल्याचे दुःख बाजूला ठेवून या परिस्थितीतही विकासने परीक्षा देण्यासाठी थेट केंद्र गाठले. विकास परीक्षा केंद्रावर गेल्यावर त्याने केंद्र प्रमुख व उपस्थित शिक्षकांना घडलेल्या प्रकारची माहिती दिली. परीक्षेची वेळ होऊन गेली होती. तरीही विकासला पेपरला बसू देण्यासाठी केंद्रावरील शिक्षकांनी अनेक प्रयत्न केले. मात्र त्यांनाही यश आले नाही. अखेर विकासला परीक्षा न देताच केंद्रावरून माघारी फिरावे लागले. वडिलांच्या निधनाचे डोंगराएवढे दुःख असतानाही 10वीची परीक्षा देण्याची विकासची इच्छा पूर्णच राहिली.